नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेची तयारी आपण अतिशय जोमाने करत असणार आहात। यश अकॅडमीच्या माध्यमातून वेळोवेळी आपणाला मदत करणारे म्हणजे केमिस्ट्री विषयाची तयारी करत असताना कशी तयारी केली गेली पाहिजे या अनुषंगाने बरेचसे व्हिडिओज या यश अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध आहेत। अगदी गेल्याच आठवड्यामध्ये म्हणजे याच आठवड्यामध्ये आपण म्हणूया की तुमच्यासाठी एक आदर्श उत्तरपत्रिका नमुना एक अपलोड केलेला आहे आणि त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळताना आपण दिसतोय। आणि मग मला असं वाटलं की आणखीन एखादी प्रश्नपत्रिका आणि त्याच्या पुढे जाऊन की प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळाल्यानंतर जी तुम्ही उत्तर लिहिणार आहात त्या उत्तरांना नेमके कुठं गुण मिळतात, मग तो अर्धा असेल, एक असेल, जे काही डिस्ट्रीब्युशन असणार आहे त्या मार्कांचं ते कसं असू शकतं याची एक साधारणपणे कल्पना आपल्याला यावी या अनुषंगाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिली असेल, त्या गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही मागणी करू शकता, ते तुम्हाला मिळेल। आणि तुम्हाला परीक्षेची तयारी करत असताना या गोष्टी जर अगोदर समजल्या तर निश्चितच चांगले गुण तुम्हाला मिळू शकतील याची मला खात्री आहे। पण त्यासाठी तुम्हाला ती तयारी करावी लागणारी आहे। ते प्रश्नांचं स्वरूप पाहावं लागेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना कशावर भर आपण दिला पाहिजे, कुठल्या शब्दांना वेटेज असू शकतं की जो शब्द असेल तरच त्याला गुण मिळेल, अन्यथा गुण मिळणार नाही। म्हणजे 4 ओळी लिखाण केलंय पण त्यामध्ये अपेक्षित शब्द जर नसेल तर त्याला गुण मिळणार नाही। आणि त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये फार डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असा काही नाही आहे, परंतु जो लिखाणाचा पार्ट असणार आहे त्यामध्ये मात्र ॲक्युरसी असणं गरजेचं आहे। म्हणजे नेमकं तेच लिखाण करणं गरजेचं आहे आणि याची एक साधारणपणे आपणाला कल्पना यावी या दृष्टिकोनातून माझा तो प्रयत्न असणारा आहे। आणखीन पुढच्या काळामध्ये काही असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील की ज्यामध्ये आणखीन एखादी प्रश्नपत्रिका असेल, त्याचं मॉडेल आन्सर असेल, म्हणजे 2 ते 3 मॉडेल आन्सर्स किंवा क्वेश्चन पेपर आणि त्याची मॉडेल आन्सर जर तुमच्या समोर असतील तर बोर्ड परीक्षा जी फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणारी आहे त्या परीक्षेची तुम्ही चांगली तयारी कराल आणि परीक्षेला जाताना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल। तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताणतणाव तुमच्यामध्ये असणार नाही याची मला खात्री आहे। परंतु ह्या गोष्टी आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आणि आपण ते कराल असं मला वाटतंय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही फायदा करून द्यावा असं मला वाटतंय। आपण तयारीला लागलेला आहात, तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करावी अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।